आणि आता जरांगेंच्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज। मनोज जरांगे पाटील यांना आज रात्री सरकारचा निरोप पोहोचण्याची शक्यता आहे। मुंबईमध्ये जाण्याआधी सरकारचे प्रतिनिधी चर्चा करण्याची शक्यता वर्तवण्यात येते। आज मध्यरात्रीच निरोप पोहोचवला जाऊ शकतो अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। मध्यरात्रीच मनोज जरांगे यांना निरोप दिला जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येते। आपण पाहतोय मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीतून मुंबईकडे यायला रवाना झालेले आहेत। उद्या ते मुंबईमध्ये पोहोचणार आहेत। याविषयी अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी सागर आव्हाड। सागर, अतिशय महत्त्वाची अपडेट समोर येते। मनोज जरांगे पाटील यांना आज रात्रीच सरकारचा निरोप पोहोचण्याची शक्यता आहे, नेमका कसा? नक्की आपण पाहिलं तर मनोज जरांगे हे मुंबईच्या दिशेने अधिकृत करतायत। अहिल्यानगरमध्ये त्यांची प्रवेश जो आहे तो जिल्ह्यामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो। एकंदरीतच जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आहेत आणि ते उपसमितीचे उपाध्यक्षही आहेत, त्यामुळे हे त्यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते। त्याचबरोबर ही सर्व जबाबदारी जी आहे ती भाजपच्या एका वरिष्ठ नेत्यांकडे देण्यात आलेली आहे आणि एक बैठक जी आहे ती शिर्डी या ठिकाणी भाजपच्या नेत्यांची झालेली आहे। त्याचबरोबर सरकारशी चर्चा करून आज रात्री मनोज जरांगे पाटलांना नक्कीच सागर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण अपडेट बद्दल, कारण अतिशय महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। मनोज जरांगे पाटील यांना रात्री सरकारचा निरोप पोहोचू शकतो। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।